आता या जो SSC GDचा पेपर चालू आहे, जो झाला आहे पेपर, आता ह्या पोरीचं तुम्ही थोडासा इंटरव्यू पहा. जब सीट नहीं था तो यहाँ बुलाना ही नहीं चाहिए था. हम लोग कितना दूर से आ रहे हैं, कैसे आ रहे हैं, कितना प्रेशर है, इन सबको तो पता है नहीं. सुबह से 4:30 बजे से हम निकले हैं, लाइब्रेरी से पढ़ के डायरेक्ट पेपर देने आ रहे हैं यहाँ पे. इन सबको तो हालत पता चल नहीं रहा है, चेहरा दिख नहीं रहा है. लड़कों के बोलने से जब कुछ हिल नहीं रहा है तो लड़कियों के बोलने से क्या हिलेगा यहाँ. अरे त्या जाग्यावर 500 पोरं बोलावले, जेव्हा की त्या सेंटरवर फक्त 250 पोराची लिमिट आहे. अरे तुमच्याकडून होत नाही तर तुम्ही पेपर घेता कशाला? अरे गरिबाच्या पोराचं नुकसान करता तुम्ही. अरे 3-3, 4-4 वर्ष अभ्यास करणाऱ्याच्या पोराचं भविष्य तुम्ही बर्बाद करून राहिल्या एका दिवसामध्ये. अहो लाजा वाटू द्या थोड्याशा. या भारताचा शिक्षण मंत्री एवढा खालच्या दर्जाचा होऊन गेलाय की भयानक. अरे ते पोरं त्या सेंटरवर जाऊन त्यांना सीटा नाही भेटून राहिल्या. अरे त्या पोरासाठी बसासाठी जागा सुद्धा नाही त्या सेंटरवर, आणि झक मारासाठी तुम्ही त्या सेंटरवर ते पोरं बोलावले का? एवढी व्यवस्था तुमची खराब होऊन गेली आहे पेपर घेणाऱ्याची. आणि लाज वाटू द्या थोडस. या देशाला विश्वगुरु म्हणतानी तुम्ही आम्हाला या देशाचं भविष्य म्हणता. अहो त्या पोराचा गुस्सा पहा तुम्ही. लाता ना ते कम्प्युटर तोडत आहे, तिची लॅब तोडत आहे. असेच नाही तोडत आहे ते. त्या पण पोरांना समजते की काय केलं पाहिजे आणि काय नाही. एवढी नीच व्यवस्था होऊन गेली आहे शिक्षण व्यवस्था या देशात. जो नाही तो पेपर तुम्ही फोडून राहिला. नीट पेपर नाही गेला तर आता SSC GDचा आणला तुम्ही पेपर. अहो असे कितीक पेपर फोडाल तुम्ही? मी तर म्हणतो तुम्ही पेपरच घेणं बंद करून दिले पाहिजे, कारण की तुमच्याकडून होत नाही ह्या गोष्टी सगळ्या. अहो अजून कितीक विद्यार्थ्याचा जीव घ्या तुम्ही. लाज शरम विकून खाल्ली आहे का तुम्ही?